हॅलो, सकाळी तुझी गाडी ठोकलीस ना, माझी गाडी आहे. आत्ताची आत्ता तू मला घरी भेटायला ये. हा सर, माझ्याकडून तुमची गाडी ठोकली गेली. काय तुमच्या गाडीचा खर्च असेल मी देऊन टाका. एवढ्या घाईमध्ये कुठं चालला होता? कसली घाई लागली होती एवढी? सर, इंटरव्ह्यूला जायला लेट होत होता म्हणून मी थांबलो नाही, निघून गेलो. तसं तुला तिथं कुणी बघितलं नव्हतं, पुढे आसपास कॅमेरा पण नव्हता, तू तसंच निघून जाऊ शकला असता. हा सर, मी पळून जाऊ शकलो असतो, तिथं मला बघणारं कोणी नव्हतं. पण मला माझ्या आईवडिलांनी असे संस्कार केलेत की आपल्याकडून दुसऱ्या कोणाचं वाईट झालं नाही पाहिजे, आणि जर झालंच तर ते कबूल पण करता आलं पाहिजे. हो, मला तुझ्या या चिठ्ठीमुळे कळलं की ते तू केलं होतंस म्हणून. आईला राव, गाडीला स्क्रॅच पडलंय. कोणी बघितलं तर नाही आपल्याला. काय इथं कॅमेरा पण नाहीये. सूम मध्ये निघून जातो, कोणाला बघायचं नाही राव. आपण करतोय ते चुकीचं आहे. काम करतो मी. भाऊ, माझ्याकडून तुमची गाडीला स्क्रॅच पडलंय. मला इंटरव्ह्यूला लेट होतंय जायला. माझा इंटरव्ह्यू झाल्यावर माझा मोबाईल नंबर मी देऊन ठेवतोय. तुमच्या गाडीचा काय खर्च असेल मी करून देईन. मग काय झालं इंटरव्ह्यूचं? नेहमी सारखंच सर, नाही झालं सिलेक्शन. सिलेक्ट झालास? ज्या शोरूम मध्ये तू इंटरव्ह्यू द्यायला गेला होतास ना, ते शोरूम माझं आहे. उद्या येऊन ऑफिस मधनं अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.